नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 19 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे आता आनंदी किडनॅप झाल्याचं सत्य समजताच आता शिर्के आणि आरती लागले आनंदीच्या शोधात। तर इकडे पृथ्वीमुळे आता विद्याधरने खाल्ली माती, आनंदी पोहोचली हवेलीत। हे सगळं कसं घडलं हे आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आनंदीला बेशुद्ध करून त्या गुंडांनी त्या पेटीत टाकलेलं असतं। आता आनंदीच्या तोंडावरती पट्टी बांधलेली असते, जेणेकरून शुद्धीवर आल्यानंतर तिने ओरडू नये या सगळ्याची तयारी झालेली असते। आता लगेच ते दोन गुंड पटकन त्या संदूकचा दरवाजा बंद करतात आणि लगेच आता तिला उचलून बाहेर घेऊन निघालेले असतात। त्याच वेळेस इकडे आता या पिऊनने आरतीताईला बरोबर बोलण्यात गुंतवलेलं असतं। आरतीताई आता आनंदीच्या रूमकडे निघालेली असतानाच ते दोन गुंड पटकन ती पेटी उचलून आता बाहेर आलेले असतात। आरतीताई बाजूला होते, नेमकं या पेटी त्या माणसांनी काय चालवलंय ती बघत असते। त्याच वेळेस आता तो पिऊन त्यांना खुणावतो, पटकन मॅडम यायच्या आत पेटी टेम्पोत भरा। आता ते गुंड पेटी घेऊन चाललेले असतात। आरतीताई पटकन लगेच आनंदीच्या रूम मध्ये जाते आणि कॉटवरती बसते। आनंदी, झाली की नाही तयार तू? अगं आबा घरी येण्याआधी आपल्याला घरी जायचे, चल पटकन बाहेर ये। आनंदीचा एक नाही दोन नाही काहीच आवाज नाही। आता आरतीताईला जरा डाऊट येतो, आनंदी तर आंघोळीसाठी गेली ना, मग तिचा आवाज का येत नाहीये? आता आरतीताई पटकन उठते, बाथरूम जवळ जाते। आनंदी, आनंदी तू ठीक आहेस ना? पण एक नाही दोन नाही, गप्प शांतता। आता आरतीताई पटकन दरवाजा उघडते तर आनंदीचा तपास नसतो। आता आरतीताईला धक्का बसतो, आता इथे होती ना आनंदी, मग कुठे गेली? धावतच आरतीताई लगेच आजूबाजूच्या रूम मध्ये सगळीकडे धर्मशाळेत सगळीकडे आता तिने आनंदीला शोधलेलं असतं, पण आनंदीचा कुठेही तपास नसतो। आरतीताई घाबरते। आता ती रडतच आनंदीला जोर जोरात आवाज देत असते, पण तोपर्यंत हे गुंड आता पेटी घेऊन टेम्पो पर्यंत पोहोचलेलेच असतात। त्याच वेळेस आता पिऊन मात्र घाबरतो, कारण गेट मधनं आता मॅडम येताना त्याला दिसू लागतात। आता पिऊन पटकन धावतच येतो, मॅडम मॅडम तुम्ही हॉस्पिटलला गेला होता ना, एवढ्या लवकर कशा आला तुम्ही? त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, अरे विजय दादा, माझं काम करण्यासाठीच चालले होते मी। अरे पण माझे महत्वाचे डॉक्युमेंट्स राहिले ना, ते घेण्यासाठी आले मी, म्हणून माघारी आले। बरं मी ते घेते। तेवढ्यात लगेच आरतीताई धावतच येते, मॅडम मॅडम आनंदी दिसली का तुम्हाला? आनंदी सापडत नाही हो, ती अचानक गायब झाली। आता मॅडमलाही धक्का बसतो, आरती अगं काय बोलते तू? आनंदी रूम मध्येच होती ना? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो माझं आणि तिचं बोलणंही झालं, घरी येण्यासाठी ती तयारही झाली होती, पण ती ऐन वेळेस कुठे गायब झाली? मी सगळी धर्मशाळा सगळीकडे बघितलंय, पण कुठेच सापडत नाहीये। त्यावर लगेच मॅडम म्हणू लागतात, विजयदादा हे सगळं काय आहे? आनंदी कुठे गेली? त्यावर विजयदादा म्हणू लागतात, थांबा आपण ना गेटवरच्या वॉचमॅनला विचारूया, कदाचित बाहेर गेली असेल। त्याच वेळेस आता विजयदादा पटकन वॉचमॅन काकांना आवाज देतात, तेव्हा ते धावतच येतात, काय झालं मॅडम? त्यावर मॅडम म्हणू लागतात, तुम्ही आनंदीला बघितलंय का बाहेर जाताना? कोणी आलं होतं का इकडे? त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, नाही मॅडम, मी तर तिथेच बसून आहे, आनंदीताई बाहेर गेल्याच नाही आणि आतमध्येही त्यांना कोणी भेटायला आलं नाही, फक्त या आरतीताई आल्या होत्या ना। त्याच वेळेस आता आरती रडू लागते, आता काय करायचंय, कुठे शोधायचंय आनंदीला? तेवढ्यात आता शिर्के येतात। आता मात्र लगेच गेट मध्ये येतात शिर्केंना फोन येतो मालक साहेबांचा। तर इकडे हवेलीत आता नागपंचमीच्या पूजेची समधी तयारी चालू असते। मिताली मालक साहेब दोघे मिळून आता अगदी समिधा जशी पिंड बनवायची ना शिवलिंगाची, तशीच पिंड बनवण्याचं काम आता मालक साहेबांचं चालू असतं। त्याच वेळेस मालक साहेब बाजूला जातात, शिर्केंना फोन लावतात, शिर्के पोहोचलात की नाही तुम्ही धर्मशाळेत? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब गेट मध्येच आहे मी, आत्ताच आतमध्ये निघालोय। त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के ताबडतोब आनंदीला घ्या आणि घरी निघा, तिकडे पोहोचल्यानंतर मला फोन करून कळवा। त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, ठीक आहे। आता मालक साहेब फोन बंद करतात आणि लगेच पिंड बनवायला घेतात। त्याच वेळेस आता शिर्के लगेच आतमध्ये येताच आरतीताई रडत असते, मॅडम असतात, पिऊन असतो। शिर्के विचारू लागतात, काय झालंय? तेव्हा आरतीताई रडतच म्हणू लागते, शिर्के साहेब तुम्ही इकडं?
त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, हो मी आनंदीला घ्यायला आलोय, मालक साहेबांनी तिला घरी बोलावलंय. आता मात्र आरती रडतच म्हणू लागते, शिर्के साहेब अहो आनंदी गायब झाली हो, तिला ना कोणीतरी किडनॅप केलं असं वाटतंय. आत्ता ती होती, माझं तिचं बोलणं झालं, पण ऐन वेळेस ती कुठे गायब झाली ना तेच कळत नाहीये. त्यावर शिर्के म्हणू लागतात, आरती आरती तू रडू नको बरं, हे बघ इकडेच कुठेतरी असेल आनंदी, तू सगळीकडे शोधलंय का? त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, हो शिर्के साहेब, सगळी धर्मशाळा पालथी घातली पण नाही सापडते कुठे, आता कुठे शोधायचं तिला? त्याच वेळेस मॅडमचं लक्ष आता टेम्पोजवळ ती पेटी घेऊन जे 2 माणसं येतात ना त्यांच्याकडे जातं. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, 1 मिनिट, ही माणसं कोण आहेत? आणि विजय दादा या पेटीत काय चालवलंय त्यांनी? आता मात्र हा पिऊन घाबरतो, अरे बापरे, थोडक्यात आता पकडलो जातो की काय असं त्याला वाटू लागतं. त्याच वेळेस आता शिर्के, आरती, मॅडम सगळेजण त्या टेम्पोजवळ येतात. पेटी आता टेम्पोत घातलेलीच असते, पण ते गुंडही घाबरतात आणि या सगळ्यांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, ए पेटीत काय चालवलंय, काय आहे पेटीत, बोल लवकर. त्याच वेळेस आता पिऊन म्हणू लागतात, अरे भंगार सामान भरलंय ना? अहो मॅडम ते भंगार लय साचलं होतं ना, ते घेऊन जाण्यासाठीच मी यांना बोलावलं होतं. भंगारच आहे ना, मग जाऊन द्या, टेम्पो जाऊ द्या तुमचा, चला पटकन. आता लगेच त्या पेटीवरती कापड टाकतात ते गुंड आणि तो टेम्पो तिकडनं निघालेला असतो. शिर्केंना जर असा डाऊट येतो, भंगार आणि या पेटीत कसं शक्य आहे असा विचार आता शिर्केंच्या मनात आलेला असतो. तर त्यानंतर इकडे आता हवेलीत आता छान अशी महादेवाची पिंड तयार झालेली असते. मिताली मात्र खूप खुश असते. सगळेजण पूजेच्या तयारीला लागलेले असतात. अगदी हॉल अगदी फुलाने सजून टाकलेला असतो. त्याच वेळेस मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती मात्र टेन्शन असतं. आनंदी शिर्क्यांना भेटते की नाही, पुढे काय काय होतं याचं त्यांना जरासं टेन्शन असतंच. तर इकडे ते 2 गुंड आता टेम्पोतनं आनंदीला घेऊन निघालेले असतात. त्यातला एक गुंड म्हणू लागतोय, चल पटकन शलाका मॅडमला फोन लाव, कसं आहे ना पार्सल कुठे पोच करायचे त्यांना कळावं लागेल ना, त्या पत्ता सांगतील, लवकर फोन लाव. आता लगेच तो गुंड पटकन शलाकाला फोन लावतो. शलाका फोन उचलते, हॅलो काम झालं का बोल. त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो, हो मॅडम पार्सल पॅक झालंय, पेटी घेऊन निघालोय आम्ही, आम्हाला ॲड्रेस सांगा कुठे पोच करायची. त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, कोल्हापूरमध्ये. त्याच वेळेस आता मोबाईलची रेंज जाते. आता मात्र तो गुंड, हॅलो हॅलो मॅडम कोल्हापूरमध्ये कुठे? शलाका इकडनं हॅलो हॅलो करू लागते, आवाज येत नाहीये का? अरे तुम्ही एक काम करा, विद्याधर सरांना कॉल करा. आता मात्र विद्याधर एवढाच शब्द या गुंडाला ऐकू येतो. त्याच वेळेस फोन कट होतो. तेव्हा लगेच आता तो दुसरा माणूस विचारू लागतो, काय रे काय बोलल्या, कुठे ॲड्रेस सांगितलाय? त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागतो, नाही ना रे, अरे बोलणंच नाही झालं, रेंज कट झाली, मॅडमचा आवाजच नाही आला, पण विद्याधर सरांकडे असं काहीतरी म्हणत होत्या त्या. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, अरे अरे मग विद्याधर सरांना कॉल कर, चल पटकन. त्याच वेळेस ते गुंड आता विद्याधरला कॉल करतात. तर इकडे आता विद्याधर पृथ्वीशी बोलणं चालू असतं. विद्याधर आता पृथ्वीला म्हणत असतो, पृथ्वी बाळा, अरे तुला एवढं बोलायचं होतं तर घरी बोलायचं काकाशी, एवढ्या लांब इकडे येण्याची का धावपळ केली? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काका विषयी महत्वाचा आणि बोलणंही महत्वाचं, त्यामुळे असं वाटलं घरात नको, इकडेच बरे. कसं आहे ना काका, आता आपला बिझनेस सुरू होणार आहे ना. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, हो बिझनेस सुरू होणार म्हणजे होणार, आणि हा काका सदैव तुझ्या पाठीशी असणार. मी तुझ्या बापासारखा नाही आहे, 1 नंबरचा खवना नाहीये मी. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्या सोबतीला असणार आहे. तुला असं उंचीवर गेलेलं बघायचंय रे तुझ्या काकाला. त्याच वेळेस आता पृथ्वी खुश होतो आणि म्हणू लागतो, काका कसं आहे ना, आता आपण इक्वेल पार्टनर आहोत ना, मग आपल्याला आपला बिझनेस स्टार्ट करावा लागेल, त्यासाठी भांडवलही लागेल. मला असं वाटतंय की मग जर आपण इक्वेल पार्टनर आहोत तर माझाही वाटा असावा ना त्यात उभं करण्यासाठी बिझनेस. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, नक्कीच जरूर, पण पृथ्वी बाळा, अरे तू एवढं भांडवल एवढे पैसे कुठनं आणणार आहे? तुझ्याकडे आहेत का एवढे पैसे? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, नाही काका. तेवढ्यात लगेच त्या गुंडांचा कॉल येऊ लागतो. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, काका कॉल महत्वाचा आहे का? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, नाही नाही, अरे कोण फालतू लोक कॉल करतात. आता विद्याधर फोन उचलतो. खरं तर त्याला फोन कट करायचा असतो, पण चुकून त्याने फोन उचललेला असतो आणि आता
त्या गुंडांचं नाव पृथ्वीला दिसू नये म्हणून तो फोन असा आडबाजूला टेबलच्या बाजूला पकडतो. त्याच वेळेस आता विद्याधरचं आणि पृथ्वीचं बोलणं चालू असतं. पृथ्वी म्हणत असतो, काका अरे मी ना लोन काढणारे बिझनेससाठी, पण गॅरंटर म्हणून सही हवी होती, देशील का तू? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, अरे देशील म्हणजे देणार, बोल कुठे सही करायची? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, तेच विचारायला आलो होतो, सही करण्यासाठी पेपर कुठे पाठवू, इकडे पाठवायचे की घरी? त्याच वेळेस इकडनं गुंड म्हणू लागतात, हॅलो हॅलो विद्याधर सर, आवाज येतोय का? त्याच वेळेस इकडनं आता विद्याधर हा हा करत असतो. त्याच वेळेस ते गुंड म्हणू लागतात, विद्याधर सर अहो पार्सल पॅक झाले, कुठे आणायचंय? तेव्हा आता पृथ्वी म्हणू लागतो, बोल ना काका, अरे कुठे पाठवू? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, कुठे म्हणजे काय? घरी घेऊन जा, घरी पाठवून द्या, पुढचा प्लॅनिंग माझा तयार आहे, चल लवकर आपण लगेच प्लॅनिंग करूया. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे काका, मी पेपर घरी पाठवतो. पण इकडे गुंडांना वाटतं की विद्याधर सरांनी आपल्यालाच हे पार्सल घरी घेऊन बोलावलंय. आता लगेच ते गुंड म्हणू लागतात, ठीक आहे चालेल, घरी पोच करतो असे म्हणत ते फोन कट करतात. त्याच वेळेस आता दुसरा गुंड विचारू लागतो, काय रे काय बोलले? त्यावर लगेच आता तो सांगू लागतो, अरे विद्याधर सरांनी हे पार्सल घरी घेऊन बोलावलंय. आता त्यांना धक्का बसतो, घरी? अरे पण घरी घेऊन जायचे काय पार्सल? त्यावर ते गुंड एकमेकांशी चर्चा करू लागतात. कदाचित विद्याधर सरांचा मोठा प्लॅनिंग असेल, त्यांना ना हे पार्सल घरूनच कुठेतरी पोच करायचं असेल. चल जाऊ दे, आपल्याला जे सांगितलंय ना ते काम पार पडायचं, चला असे म्हणत ते गुंड आता ते पार्सल घेऊन घराकडे निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता धर्मशाळेत आरतीताई रडत असते. शिर्के साहेब आता काय करायचे, कुठे शोधायचे आनंदीला? शिर्के साहेब म्हणू लागतात, आरती आरती तू रडू नको ग, अगं आपण शोधू आनंदीला, हे बघ अशी हार मानायची नसते बरं. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट आरती, तू स्टोर रूम मध्ये बघितलंय का? तेव्हा आरती म्हणू लागते, नाही मॅडम, चला मग आपण तिकडे जाऊन बघूया. आता पिऊन मात्र घाबरतो, कारण भंगार सामान तर सगळं त्या रूम मध्येच पडलेलं असतं. त्याच वेळेस शिर्के मॅडम आणि आरतीताई धावतच येतात. त्या स्टोरूमचा दरवाजा उघडतात, त्यात सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं. तेव्हा आरती म्हणू लागते, नाही ना शिर्के साहेब, आनंदी इथे कुठेच दिसत नाहीये. पण मॅडम म्हणू लागतात, आनंदी नाहीये पण सामान मात्र तसंच आहे. आता मॅडम पटकन लगेच विजयदादांना आवाज देतात, विजयदादा इकडे या, तुम्ही काय बोलला त्या लोकांनी भंगार नेलंय म्हणून, आणि इकडे तर सगळं सामान तसंच आहे. आता मात्र शिर्केंना तर डाऊट 100% आलेला असतो, नक्की हा पिऊन काहीतरी गडबड आहे. त्याच वेळेस तो पिऊन ततमम करू लागतो, मॅडम अहो त्यांनी ना पहिलं जुनं सामान नेलं असेल, आत्ताच नसन नेलं. त्याच वेळेस आता शिर्के पटकन त्याची कॉलर पकडतात, वय का त्या पेटीत भंगारच होतं ना? तेव्हा पिऊन म्हणू लागतो, हो. त्यावर शिर्के म्हणू लागतात, कसं आहे ना, तुला जर सोपी भाषा कळत नसली ना तर कोल्हापुरी झटका तुला दाखवाच लागतोय, बोल लवकर, काय होतं त्या पेटीत, कोणी नेली ती पेटी, बोल. त्याच वेळेस आता तो पिऊन म्हणू लागतो, हो साहेब मला काय माहिती, भंगारवालेच होते ते. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, अहो शिर्के साहेब काय करताय तुम्ही, सोडा त्यांना. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मॅडम तुम्ही मध्ये पडू नका, आता याची शाळा कशी घ्यायची ना ते मी माझ्या पद्धतीने बघतो. ज्या लोकांना जी भाषा कळते ना त्याच भाषेत त्यांना ना प्रश्न विचारायला पाहिजे. चल लवकर उत्तर दे, बोल लवकर, त्या पेटीत काय नेलंय? त्याच वेळेस आता शिर्के सटासट त्याच्या कानाखाली मारू लागतात. आता त्या मॅडम ओरडत असतात, शिर्के साहेब थांबा, तुम्ही असं आमच्या पिऊनला मारू शकत नाही. तेव्हा लगेच तो पिऊन म्हणू लागतो, मला खरंच माहिती नाही, हे बघा मी एक साधा पिऊन आहे. त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो मग तुला काय वाटलं आमची आनंदी रस्त्यावर पडलेली बाई आहे का? मालक साहेबांची बायको आहे ती, तिच्याबरोबर जे काही झालंय ना त्यात तुझा हात हे जर कळलं ना तुला सोडणार नाहीये, बोल लवकर. असे म्हणत शिर्के जोर जोरात सटासट त्याला मारू लागतात. तेव्हा तो पिऊन म्हणू लागतो, थांबा थांबा, मारू नका, सांगतो मी, त्या पेटीत आनंदीच होती, आनंदीलाच घेऊन जाण्यात आलंय. आता मात्र आरतीताई मॅडम शिर्केंना धक्का बसतो, काय पेटीत आनंदी होती, कोणी उचललंय तिला, कोणी कुठे नेलं, लवकर बोल. तेव्हा तो पिऊन म्हणू लागतो, एक मिनिट मला लय ताण लागली. तेव्हा शिर्के पुन्हा एक कानाखाली ओढतात, पाणी हवंय तुला, बोल लवकर. त्याच वेळेस आता लगेच तो पिऊन पटकन शिर्केंना धक्का देऊन बाजूला ढकलतो आणि धर्मशाळेतनं पळून जातो. आता मात्र लगेच शिर्के ओरडतात, पकडा रे त्याला, पकडा पटकन. पण आता पिऊनने तिकडनं पळ काढलेला असतो.
त्याच वेळेस आता मॅडम आरतीताईला धक्का बसतो. तेव्हा आरती म्हणू लागते, शिर्के साहेब, याचा अर्थ आपल्या आनंदीला कोणीतरी किडनॅप केलंय. त्या पेटीतनं तिला कुठे नेलं असेल? आता आपण तिला कसं शोधायचं? त्यावर शिर्के म्हणू लागतात, आनंदी आनंदी सापडणार. आरती तू टेन्शन घेऊ नको, आपण आधी हे सगळं मालक साहेबांच्या कानावर घालूया. तर इकडे हवेलीत आता पूजेची सगळी तयारी चालू असते. त्याच वेळेस मालक साहेब त्या बनवलेल्या पिंडीकडे एकटक बघत असतात आणि लगेच आपल्या रूममध्ये वरती निघून जातात. तेवढ्यात लगेच आता ते दोन गुंड ती पेटी घेऊन हवेलीत पोहोचलेले असतात. आता ती पेटी घेऊन आतमध्ये येताच धनीला धक्का बसतो, काय आणलंय तुम्ही? तेव्हा ते गुंड म्हणू लागतात, मॅडम, विद्याधर सरांचं पार्सल आलंय, त्यांनी ही पेटी मागवली होती. आता धनीला धक्का बसतो, यांनी पेटी मागवली? त्यावर ते गुंड म्हणू लागतात, हो, कुठे ठेवायची पेटी? आता लगेच बाजूलाच जी पूजा मांडलेली असते त्या पूजेच्या समोरच तिकडे भिंतीजवळ ठेवा, असं आता धनीने त्या गुंडांना सांगितलेलं असतं. ते गुंड लगेच ती पेटी उचलतात आणि तिकडनं त्या भिंतीजवळ ठेवतात आणि तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे विद्याधर मात्र लय खुश होतो. आता लगेच पृथ्वीचं आणि त्याचं बोलणं झालेलं असतं. पृथ्वी निघून जातो. बाहेर येताच विद्याधर म्हणू लागतो, चला आता या गुंडांचा काही फोन मेसेज बघतो. तर आता गुंडांनी मेसेज टाकलेला असतो, विद्याधर शेठ, काम झालंय बरं का, पार्सल तुमच्या ठिकाणी पोहोचलंय, चला ओके. असे म्हणताच विद्याधर खुश होतो, अरे बापरे, म्हणजे विद्याधरचं काम झालं. आता मी शलाकाला फोन करून कळवतो. आता लगेच विद्याधर पटकन शलाकाला फोन लावतो, शलाका, काम झालं बरं का, पार्सल योग्य ठिकाणी पोचलंय. आता तू त्या दुबईवाल्यांकडनं ना या आनंदीची डील फायनल करून घे. 1 कोटीच्या कमी 1 रुपया सुद्धा घ्यायचं नाही. त्या आनंदीच्या बदल्यात 1 कोटी रुपये आलेच पाहिजे आपल्याला. कसं आहे ना, त्या आनंदीचं पार्सल एकदा का दुबईला गेलं की आपण एका रातोरात मालामाल हो, चालेल? कसं आहे ना, आपण व्हायचं मालामाल श्रीमंत आणि त्या युगंधरला आणायचं रस्त्यावर, असं काहीतरी करूया. चल लवकर, ठेवतो. असे म्हणत आता विद्याधर फोन ठेवतो. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेबांना हवेलीत शिर्केंचा कॉल येतो. मालक साहेब पटकन बाजूला येतात. त्या पेटीवरती हात ठेवून तिथेच आता शिर्केंशी बोलत असतात. त्या पेटीत आता बेशुद्ध पडलेली आनंदी असते. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, मालक साहेब, एक अनर्थ घडलाय हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय झालं शिर्के, पोचलात का तुम्ही? आनंदी आहे का? त्याच वेळेस आता लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, आनंदीला कोणीतरी किडनॅप केलंय. एका पेटीतनं तिला इकडनं घेऊन जाण्यात आलंय, पण रेंज आता कट झालेली असते. मालक साहेबांना काही शिर्केंचा आवाजच येत नाही. त्यामुळे आनंदीबद्दल त्यांना काहीच खबर मिळालेली नसते. फोन कट झालेला असतो. मालक साहेब पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण शिर्केंचा फोन आता रेंजमध्ये नसल्यामुळे त्यांच्याशी काही संपर्क साधलाच जात नाही. तेवढ्यात लगेच शिल्पा येते, युगंधर, अरे काय चालू आहे तुझं? हे बघ युगंधर, आज आपल्या घरात पूजा चालू आहे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो ताई, हे शिर्केंचा फोन लागत नव्हता ना, म्हणून जरा महत्वाचं काम होतं, त्यासाठीच बोलणं करायचं होतं. त्यावर आता शिल्पा म्हणू लागते, कसं आहे ना युगंधर, पृथ्वी आणि प्रांजलचा तर तुझ्यावरचा विश्वास उडालाय. ते दोघेही तुझ्यापासून दूर गेलेत, पण आज निदान मितालीचं तरी मन असं दुखू नको रे. तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. तिची खूप इच्छा आहे की तू आणि तिनेही पूजा पार पाडावी. त्यामुळे प्लीज चल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अगदी बरोबर ताई, तू बरोबर बोलते, चला आपण पूजेला सुरुवात करूया. तेवढ्यात हवेलीत आता विद्याधर टपकलेला असतो. अयो बापरे, आज तर लयच हॉल सजवलाय. यंदाची नागपंचमीची पूजा लयच भारी म्हणायची. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, वर्षानुवर्ष नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरी अशीच पूजा केली जाते, तू विसरलाय का? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, दादा, पूजा अशीच असते, पण यावेळेस काहीतरी खास आहे, कारण यंदा मी स्वतः पूजेला बसणार आहे. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, खरंच? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, हो दादा, कारण देव पावलाय मला. माझ्याकडे अशी आनंदाची न्यूज आहे ना, त्यामुळे मन असं भरून गेलंय, म्हणून आज मी स्वतः पूजेला बसणार. त्यामुळे चला चला धने, अगं माझा कुर्ता काढ की, मला बी पूजा करायची, देवाचे आभार मानायचेत. असे म्हणत विद्याधर आणि धनीवरती जातात. मालक साहेबांना धक्का बसतो, हा विद्याधर आज एवढा कसा काय खुश? नेमकं याचं काय काम झालं असेल? याचा विचार मालक साहेब करू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता
पूजा समाप्त होताच आता देवाचा कसे संकेत भेटणार, मालक साहेबांना आता त्या पेटीत कशी आनंदी भेटणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.